नमस्कार. मनशक्तीने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, मनशक्ती आणि आरोग्य किंवा स्वास्थ्य, ह्या सिरीजमधला एक पुढला लेक्चर म्हणूया किंवा पुढला पाठ आपण घेऊया. या सिरीजमध्ये असे बरेच पाठ येणार आहेत की जे आजच्या करोनाच्या काळात आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि म्हणून हा खास उपक्रम मनशक्तीने सुरू केलेला आहे. आजच्या विषयाचं नाव आहे प्राणायाम आणि करोना. तर तुम्हाला प्रश्न पडेल की करोनाचा आणि प्राणायामाशी काय संबंध आहे. तर तसं पाहिलं तर करोनाचा किंवा प्राणायामाचा सगळ्याच गोष्टीशी संबंध आहे, केवळ करोनाशी आहे असं नाही आहे. परंतु आत्ता करोनाच्या संदर्भामध्ये आपण तो बघणार आहोत. आणि आजची स्थिती सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय ताणग्रस्त आणि भयग्रस्त अशी सगळी परिस्थिती झालेली आहे. रोज पेपरमध्ये आपण बातम्या वेगवेगळ्या वाचतो. करोनाची दुसरी लाट आलेली आहे, तिसरी लाट येईल का, काय आत्ता येईल का नंतर येईल, ह्याच्या भीतीमध्ये सगळेच जण आहेत. म्हणजे लोक पण आहेत, नंतर सरकार पण आहेत, सगळीकडेच हे प्रश्न निर्माण झालेले आहे की परत अशा किती लाटा येणार आहेत. तर त्याच्यामुळे एक वेगळी मनामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की ह्या वेळेला ही जी काही दुसरी लाट आली ती अतिशय बेसावतपणे आलेली आहे. तर बेसावतपणाचा अर्थ असा होता की आपली तयारी नव्हती किंवा आपल्याला कल्पना नव्हती की आता ती येणार आहे आणि त्याच्याकरता आपल्याला काही तयारी करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे बरेचसे आपल्याला माहीत नसलेले प्रश्न निर्माण झाले. आपण जे रोज बघतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सगळी रुग्णालयं भरलेली आहेत, बेड्स मिळत नाहीत, खाटा मिळत नाही आहेत. नंतर ऑक्सिजनची कमतरता. आत्तापर्यंत हा प्रश्न कधी आला नव्हता किंवा आपल्याला फक्त आपण टेम्परेचर बघत होतो, पल्स बघत होतो, ब्लड प्रेशर बघत होतो, पण ऑक्सिजन किती आहे तुमच्या शरीरामध्ये हे आत्तापर्यंत बघण्याची मोजण्याची वेळ नव्हती आली. आता प्रत्येकानं ऑक्सिजन किती दाखवते ते मशीन खिशात घालून फिरण्याची वेळ आली. तर त्याच्यामुळे हे सगळे अनाकल्पित सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आता निर्माण झालेल्या आहेत. आपण रोज त्याच्याबद्दलच्या बातम्या वाचतो की म्हणजे त्याचा तुटवडा, एक जेवणाच्या गॅसचा तुटवडा समजू शकतो, परंतु श्वास घ्यायला तुटवडा पडतो आहे, ऑक्सिजन नाही आहे. तर अशी सगळी परिस्थिती आहे. औषधं मिळत नाही आहेत किंवा कारणं अनेक असतील. आता आपण कारणांचं बघत नाही आहे, तर कारणांच्या मागचा मागोवा आता आपण घेत नाही आहे. कारणं अनेक असतील, परंतु औषधांचा तुटवडा आहे, लसींचा तुटवडा आहे. या सगळ्या गोष्टी. आणि आता काही दिवसांनी हे असंच जर का कायम राहिलं तर फायनान्शियलसुद्धा प्रॉब्लेम्स त्याच्यातनं निर्माण होऊ शकतील. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मनामध्ये एक प्रत्येकाच्या मनामध्येच एक भीती घर करून राहिलेली आहे. आणि ती भीती बाजूला व्हावी, दूर व्हावी, त्यासाठी हा आपण उपक्रम आपण आयोजित करतो. कारण शेवटी भीती मनामध्ये आहे आणि मन आहे म्हणून मनशक्ती आहे आणि त्याच्यातनं हा आपण उपक्रम आपण घेत आहोत. आत्ताच्या पार्श्वभूमीवरती आपल्या लक्षात आलं असेल की एकेका श्वासासाठी प्रत्येकाला काही हजार रुपये मोजायला लागलेत. ऑक्सिजन मिळण्यासाठी, प्राणवायू मिळण्यासाठी त्या श्वासाची किंमत आत्ता आपल्याला कळायला लागलेली आहे किती आहे. अनेक तर आपण टी व्हीवरती त्याच्यापेक्षा आपण खूप गोष्टी बघत असतो की जसा पाण्यामधनं मासा बाहेर काढला आणि त्याला हवेतला ऑक्सिजन शोषून घेता येत नाही, तो जसा तडफडतो तशी माणसं आज तडफडत आहेत. तर हे आपण लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यापासून काय बोध घ्यायचा आहे किंवा आपण स्वतःला स्थिर कसं ठेवायचं आहे, त्या युक्त्या आपण ह्या सगळ्या पुढल्या सिरीजमध्ये आपण त्या बघणार आहोत. आणि त्याच्यातलीच म्हणून हा प्राणाशी संबंध आहे, प्राणवायूशी संबंध आहे आणि म्हणून प्राणायामाशी संबंध आहे, असा तो एकमेकाशी तो लिंक्ड आहेत. तर म्हणून काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपली भीती निश्चितपणे कमी होईल आणि आपल्याला असं लक्षात येईल की आपण ह्याही परिस्थितीमध्ये ह्याला मात करू शकू किंवा आपल्याला आपण सावरू शकू. ही अशी त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे आजचं विवेचन आहे त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे. याचा विचार करताना असं लक्षात आलं की माणसांनी जीवन कसं जगावं किंवा हे जे सगळे विषाणू किंवा जे सगळे अदृश्य शक्तीच आहेत ना, विषाणू दिसत नाही आपल्याला, तर हे जे सगळे आपल्याला त्रास देत आहेत, तर ह्याला कसं काय तोंड द्यायचं, तर ह्याच्याकरता माणसांनी जीवन कसं जगावं याचा भारतीय संस्कृतीने फार मुळात विचार केलेला आहे. आणि तो जो विचार आहे तो वेदांपासून सुरुवात होतो, ज्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. वेद उपनिषदांपासून तो सुरुवात होतो. मग तिथपासून ते खाली आल्यानंतर मग
मग गीता असेल, योग असेल, म्हणजे मग त्याच्याशी संबंधित पतंजलीची योगसूत्र त्याच्यातनं आलेली, परंतु पहिल्या उगम योगामध्ये आहे. मग तिथून गीता आली, गीतामधनं ज्ञानेश्वरी आली, त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याचा विचार पूर्वी केला. आज मी तुम्हाला लिंक दाखवणार आहे, ही थोडंसं मॉडर्न सायन्समधली लिंक आहे. मॉडर्न सायन्सने ती सिद्ध केलेली अध्यात्मामधली लिंक आहे, हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्याकरता प्राणायाम म्हणजे काय आहे किंवा प्राणायामाची पद्धत याच्याशी संबंध कसा येतो त्याच्याबद्दल आपण विचार करू. आणि प्राणायाम हा जो शब्द आहे हा मुख्यतः योगामधला आलेला आहे. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडणं. आता योगाच्या मध्ये मी जास्ती जात नाही आहे, कारण मला प्राणायामाकडे यायचं आहे. तर योगाचं जे सार आहे, एका ओळीत जर का योगाचं काय सार आहे असं जर का म्हटलं, तर योगाचं सार जे आहे त्याचं नाव आहे चित्तवृत्ती निरोधः. योगाचा संबंध जो आहे तो केवळ शारीरिक, माझे गुडघे दुखत आहेत, मला पोटदुखीचा त्रास आहे म्हणून योग करा असं नाही आहे. हे त्याचं आत्ताचं स्वरूप आलेलं आहे. परंतु मुख्यचा त्याचा उद्देश आहे तो चित्तवृत्ती निरोधः आहे. म्हणजे माझं जर का मन स्वच्छ असेल, आत्मा स्वच्छ असेल, तर मला हे शारीरिक व्याधी होऊच नयेत. शारीरिक व्याधी झाल्यानंतर काय करायचं तो पुढला भाग, मग आसनं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यालाच ते अष्टांग योग पुढे म्हटलेलं आहे. ते आपण पुढे त्याचा उल्लेख करणार आहोत, आज आपण त्याच्यात जाणार नाही आहोत. तर म्हणून योगाचं जे सार आहे ते एका ओळीत, आमचे स्वामी विज्ञानानंद नेहमी म्हणत असत की एका ओळीत योगाचं सार आहे, ते म्हणजे चित्तवृत्ती निरोधः. मग काय अर्थ होतो त्याचा? अतिशय सुरेख अर्थ इथे तुम्हाला आता काही लोकांना, म्हणजे ज्यांचा अभ्यास आहे योगाचा त्यांना ही थोडीशी रिव्हिजन होईल, परंतु नवीन लोकांना हा वेगळ्या तऱ्हेचा अर्थ लक्षात येईल की इथे चित्त म्हणजे मन आपण म्हटलेलं आहे. चित्ताचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. चित्त आत्मा या अर्थाने पण वापरला जातो, पण इथे मन या अर्थ, कारण मन हे चंचल आहे. कारण ज्याला स्थिर करायचं ते चंचल असेल तरच स्थिर करणार, जे स्थिर आहे त्याला आपण स्थिर करू शकत नाही. त्याच्यामुळे चित्त म्हणजे मन या अर्थाने. म्हणून चित्तवृत्तीमधलं चित्त आहे मन. वृत्ती हा शब्द वृत्त या शब्दापासून आला आहे. आणि वृत्त म्हणजे न्यूज, वृत्त पेपर म्हणून म्हणत असत किंवा म्हणतात. आताच्या पिढीला वृत्तपेपर हा शब्दसुद्धा कदाचित जड जाईल, परंतु वृत्त म्हणजे न्यूज, बातमी. तर त्याच्यापासून वृत्ती असा शब्द तो त्याच्यामध्ये आलेला आहे. तर म्हणून वृत्ती हा शब्द वृत्त म्हणजे बातमी या अर्थाने इथे आलेला आहे. निरोधामधला नि अधिक रोधः किंवा नि अधिक अवरोधः. नि म्हणजे हळूहळू मार्गाक्रमण करणे, हळूहळू, एकदम नाही करायचं, म्हणून नि हा शब्द आलेला आहे. आणि निरोधः म्हणजे रोधः म्हणजे अवरोध. अवरोध म्हणजे कमी करणं, त्याला ब्रेक लावणं. तर म्हणून ह्याचा सगळा एकत्रित जर का आपण बघितलं, हे तुम्हाला शब्दाची फोड सांगितली, तर एकत्रित त्याचा अर्थ असा होईल की मनाची ताजी बातमी लक्षात घेऊन, म्हणजे मनाचा कल लक्षात घेऊन गती कमी करणे, शरीरामधली गती कमी करणे. आता हे थोडंसं इथे समजून घेणं आवश्यक आहे की मनाची ताजी बातमी म्हणजे काय? मनामध्ये काय वेगवेगळ्या जगातल्या बातम्या येतात का काय? तर मनाची बातमी याचा अर्थ तुमचा स्वभाव कसा आहे, आत्ताच्या क्षणाला स्वभाव कसा आहे. मी रागीट आहे का, मला जास्ती भीती वाटते का मी एकदम धैर्याचा पुतळा आहे. तुमची आत्ताची ताजी बातमी काय आहे? जसं आत्ता आपण बघतो की करोनाच्या काळात माझ्या मनाची ताजी बातमी काय आहे, मला भीती वाटते. तर त्याच्यामुळे मनाची ताजी बातमी किंवा मनाचा कल लक्षात घेऊन गती हळूहळू कमी करणं. आता इथे गतीचे अर्थ वेगवेगळे आहेत. एका अर्थाने गती म्हणजे श्वासगती मला म्हणायचं आहे, आणि दुसऱ्या अर्थाने गती म्हणजे शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या गती आहेत त्या गती आपल्याला कमी करायच्या आहेत. माणूस शांत केव्हा होईल की जेव्हा त्याची गती शांत होईल. तर त्या दृष्टिकोनातनं त्या गती शांत करणं किंवा गती कमी करणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून मनाचा कल लक्षात घेऊन आत्ता आपण तुर्तात श्वासगती म्हणूया. शरीरामध्ये अनेक गती आहेत. श्वासगती हे आपण आत्ताच्या त्याचं परिमाण वापरलं आहे. तसं हृदयगती आहे किंवा हृदयगतीचं इनडायरेक्ट मेजरमेंट नाडीगती आहे. मेंदूच्या लहरी आहेत, वेगवेगळ्या गती आहेत. ब्लड प्रेशर आपण नेहमी मोजतो. आता तर आपण वेगवेगळ्या बघतोय ना, प्राणवायूची गती मोजतो, किती पर्सेंटेज आहे प्राणवायू. त्या सगळ्या शरीरामधल्या गती आहेत. त्याची धावाधाव कमी करणं म्हणजे मन शांत करणं, किंवा मन शांत केलं तरच या गती शांत होतील असा त्याचा अर्थ आहे. म्हणून चित्तवृत्ती निरोधः किंवा योगाचा जो मूळ अर्थ तो असा आहे की मनाचा कल लक्षात घेऊन
हळूहळू ह्या गती कमी करायची किंवा श्वासगती कमी करायची असा त्याच्यातला अर्थ आहे. आणि हे कसं साध्य करायचं तर त्याच्याकरता महर्षी पतंजलीने त्यांची योगसूत्र जी आहेत किंवा त्यांनी जे अष्टांग योग त्यांनी सादर केला हा फार महत्त्वाचा ठरला. ह्याचं कारण असं आहे की तोपर्यंतसुद्धा म्हणजे वेदांमध्ये ह्याच्याबद्दलचे उल्लेख होते, परंतु ह्यांनी एक एकत्रितपणे तो जसा एखादा चॅप्टर किंवा एखादं पुस्तक पब्लिश करावं तसं त्यांनी ते पतंजली योगसूत्र त्यांनी पब्लिश केली. परंतु अन्य ठिकाणीसुद्धा याचे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. आणि हे प्रसारित करण्यामध्ये आत्ताच आपण बघतो की आत्ताचे जे काही योगामध्ये काम करणारे जे लोक आहेत, मग वेगवेगळ्या ह्याचे सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे, तर त्यांचं मोठं योगदान आहे की योगाचा प्रचार करण्यामध्ये. कारण ती एक जीवन पद्धती आहे आणि ही जीवन पद्धती जर का आपण आत्मसात केली तर त्याच्याप्रमाणे आपल्याला होणारे त्रास कमी होतील, आपलं चित्त जे आहे हे स्थिर होईल. आणि म्हणून ती जीवन पद्धती काय त्याच्याकरता त्यांनी अष्टांग योग त्यांनी सांगितला. म्हणजे योगाची 8 अंग सांगितली. मला त्याच्यामध्ये आत्ता विस्ताराने जायचं नाही आहे, कारण तुमच्यापैकी ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना ती माहिती आहे. मला फक्त जाता जाता संदर्भ त्याच्यामध्ये द्यायचा आहे की कुठली 8 अंग आहेत. त्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, आसनं आहेत, प्राणायाम आहे. प्राणायाम शब्द हा इथे आलेला आहे. ह्या अष्टांगामधला 4 नंबरची स्टेज जी आहे ती प्राणायामाची आहे. पण त्याच्या अगोदर हे सगळे आहेत ना, यम आहे, नियम आहेत. म्हणजे समाजामध्ये वापरण्याचे जे काही नियम आहेत ते यम आहेत, स्वतःबद्दलचे वैयक्तिक असतील ते नियम आहेत. ती जी सगळी आहे ती शिस्त त्याला म्हटलेली आहे की काय तऱ्हेने मी वागलं पाहिजे. आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंग त्यांनी सांगितलेली आहेत. त्याच्यातलं एक अंग म्हणून प्राणायाम आहे की ज्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर एक नवीन प्रश्न मनात निर्माण होणं साहजिक आहे की प्राणायामामध्ये प्राण हा शब्द आहे आणि प्राण आपण नेहमी म्हणतो की माझे प्राण कंठाशी आले. काय प्राणचा अर्थ काय, आपल्याला काय अभिप्रेत आहे आणि ह्या योगशास्त्रात काय त्यांनी म्हटलेलं आहे. कारण ही जी संकल्पना आहे प्राणाची हा काही दाखवता येत नाही. की प्राण कुठे आहे तो दाखवा, की हृदयामध्ये आहे का मेंदूमध्ये आहे, दाखवता येत नाही. मग प्राण म्हणजे संकल्पना काय, म्हणून प्राणाच्या त्यांनी केलेल्या व्याख्या काय आहेत आणि आत्ताच्यासुद्धा काय आहेत. कारण आत्ताच्या त्याच्याशीच कंकरंट या सगळ्या आहेत. आत्ताच्या व्याख्येप्रमाणे प्राणाच्या संकल्पनेला किंवा त्याला कॉन्शियसनेस पण म्हटलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे इंटिग्रेटेड होल. सगळ्या पेशींमधनं जे समाविष्ट जे झालेलं आहे तत्त्व त्याला इंटिग्रेटेड होल असं अशी आत्ताची पण त्याच्यातली व्याख्या आहे. परंतु आत्ता जी आपण बघणार आहोत ती प्राणाची व्याख्या काय आहे की जी पतंजली योगसूत्रात दिलेली आहे. तर अंतः संचारी वायू प्राणः असं संस्कृतमधलं वचन आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की देहातील सर्व भागात संचार करणारा वायू त्याला प्राण म्हणतात. देहातील सर्व भागात संचार करणारा वायू हा प्राण कशातनं संचार करतो तर म्हणून आपल्या देहामध्ये त्यांच्या कल्पनेप्रमाणे असंख्य नाड्या आहेत आणि या नाड्यांमधनं हा वायू संचार करतो. त्याला वेगवेगळे फार डिटेलिंग केलेलं आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी याच्याबद्दलचा फार खोलात जाऊन विचार केलेला आहे की त्यांनी जी गोष्ट दिसत नव्हती त्याच्याबद्दल एवढी मांडणी केली आणि आत्ताचे शास्त्रज्ञ ते दिसत नाही आहे म्हणून ते चुकीचं आहे असं आपण त्याच्याकडे समजायला जातो. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा फार आता 6 चक्र आहेत. 6 चक्र काही डिसेक्शनमध्ये दाखवता येत नाही आहेत, पण ती आहेत. आता ते सगळं मानायला लागलेलं आहेत की त्या तऱ्हेचं काय आहे, ती प्लेक्सेस आहेत आणि त्याचा संबंध कुठे कुठे येतो. ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू सिद्ध व्हायला लागल्या. तीच गोष्ट प्राणायामाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला नंतर शेवटी तो रेफरन्स सांगणार आहे. तर म्हणून देहातील सर्व भागात संचार करणारा वायू त्याला प्राण म्हणतात आणि त्याला जर का देहामध्ये कुठे आडकाठी झाली तर त्याला रोग होतो, कारण तिथे तो वायू जाऊ शकत नाही. तर अशा तऱ्हेची ही प्राणाची संकल्पना आहे. आणि दुसरी संकल्पना प्राण म्हणजे शक्ती, ज्याला प्राणशक्ती आपण म्हणतो किंवा एनर्जी. त्याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की त्या ऋषीने त्याला उत्तर दिलं की ही सृष्टी कशी निर्माण झाली. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी रयी म्हणून, रयी याचा अर्थ जड आणि अजड किंवा जड आणि एनर्जी अशा 2 गोष्टी निर्माण केल्या आणि तिथपासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. हे त्यांचं वर्णन आहे. आणि आजचं विज्ञान पण हेच सांगतं आहे की नेचर ऑफ एक्झिस्टन्स काय आहे. माणूस फक्त 2 गोष्टी त्याचं एक्झिस्टन्स आहे. एक मॅटर, मटेरियल फॉर्म आणि एनर्जी फॉर्म. हे दोन्ही फॉर्म जे आहेत की मी म्हणजे एक तर जड वस्तू आहे
आणि शक्ती आहे जी दिसत नाही. आता इलेक्ट्रिसिटी आहे, दिसत नाही आपल्याला, प्रकाश दिसतो त्याच्यातून येणारा, पण अशी इलेक्ट्रिसिटी तारेतनं चाललेली आहे असं दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे ही जी दिसत नाही ती शक्ती आणि जे दिसतं ते जड, असं डिस्टिंक्शन त्याच्यातनंही सगळी सृष्टी उभी राहिली, असं त्याच्यातला त्यांचा खुलासा आहे. आणि तो आजच्या विज्ञानालाही मान्य आहे. आईन्स्टाईननीच त्याचं जे इक्वेशन दिलं जे सगळ्यांना माहिती आहे की E=mc², की त्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर यांचं इंटरचेंज कशी होते, एनर्जीपासून मॅटर कसं निर्माण होतं आणि मॅटरमधनं एनर्जी कशी निर्माण होते आपण बघतोच आहे. लाकूड जाळलं की त्याच्यापासून आपल्याला पाणी गरम करता येतं, मॅटरपासून एनर्जी येतं. तसं एनर्जीपासून सुद्धा मॅटर उलटे होऊ शकतं. तर अशा प्रकारचं म्हणजे जी गोष्ट आज विज्ञान मानतं आहे, या शतकामध्ये मानतं आहे, ती गोष्ट पूर्वीच त्यांनी म्हटलेली होती. तर अशाच प्रत्येक गोष्टी हळूहळू त्याच्यामध्ये होतील. तर म्हणून प्राण म्हणजे काय, तर प्राण इज अ काइंड ऑफ एनर्जी, प्राणशक्ती म्हणून जी आहे की जी देहामध्ये असताना दोन्ही गोष्टी आहेत. देहामध्ये असताना प्राणशक्ती पण आहे म्हणून मी जिवंत आहे, आणि मला मॅटर आहे, शरीर आहे मला, ह्या दोन्ही गोष्टी माझ्या आहेत. मृत्यूच्या वेळेला काय होतं मग, ही प्राणशक्ती अलग होते आणि मग आपण म्हणतो की तो माणूस गेला, मग त्याची ती विलगता तिथे होते मृत्यूच्या क्षणाला. परंतु त्याचा अर्थ देहामध्ये तो असताना, जिवंत असताना, या दोन्ही गोष्टी देहामध्ये तो जड आहे आणि शक्ती पण त्याच्यामध्ये आहे. तर म्हणून प्राण याचा अर्थ शक्ती, एनर्जी, किंवा प्राण याचा अर्थ गती असा पण आहे. कारण एनर्जी असेल तरच गती निर्माण होते. आता केमिकल एनर्जी आहे, म्हणजे फ्युअल ज्याला आपण म्हणतो, मोटार कशावरती चालते तर पेट्रोलवरती चालते, तर ते केमिकल एनर्जी आहे, त्याची गतीत निर्माण होतं. तर म्हणून एनर्जीचं दुसरं स्वरूप गती असं पण आहे. गती आणि एनर्जी दोन्ही गोष्टी एकच आहेत. जिथे गती आहे तिथे शक्ती आहे. तर म्हणून प्राणाला गती असं पण म्हटलं. ती गती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे श्वासगती आहे. माणसाला जी शक्ती प्राप्त होते श्वास घेण्याची, ती त्याच्यामध्ये असलेल्या प्राणशक्तीमुळे त्याला मिळते, हा त्याच्यातला अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याला प्राणायामाकडे पुढे यायचं आहे. एकदा प्राण समजून घेतल्यानंतर प्राणायामाचा अर्थ काय होतो मग, तर तो आपल्याला बघता येईल की प्राणायामाचा सुरेख अर्थ आणि वेगळ्या तऱ्हेचा अर्थ स्वामीजींनी दिलेला आहे. तो असा आहे की प्राणायामाची जी फोड केली शब्दाची, ती प्राण अधिक आ अधिक याम. प्राणाच्याबद्दलचं आत्ता आपण बघितलं की प्राण म्हणजे काय, तर एनर्जी किंवा गती असं आत्ताच आपण बघितलं. आ म्हणजे काय, तर आ म्हणजे भव्यता, मोठेपणा जेव्हा दाखवायचा असेल तेव्हा आ म्हणतात. जसं एखादा माणूस म्हणतो ना की तो आ वाचून उभा होता, मग त्याला एवढं मोठं विलक्षण दृश्य दिसलं की त्याचा तोंडाचा आ झाला, ते भव्यता दर्शवत होतं. म्हणून प्राण अधिक आ म्हणजे भव्यता, महान. आणि याम, याम हा शब्द यम आणि नियमपासून निर्माण झाला. जे आता आपण 8 अंग बघितली त्याच्यातले जे यम आणि नियम आहेत त्याला याम म्हटलेलं आहे. आणि हे जे दोन्ही नियम आहेत, यम आणि नियम, हे शिस्तीबद्दलचे आहेत, माणसाच्या शिस्तीबद्दलच्या. एक बाह्य शिस्त आहे, समाजामध्ये वावरण्याची शिस्त आहे, एक स्वतःबद्दलची शिस्त आहे. तर ह्या दोन शिस्तीशी संबंधित यम आणि नियम आहेत, म्हणून ते शिस्ती संबंधी आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की याम म्हणजे शिस्त. त्या तिन्ही शब्दांचं जर का आपण फोड केलेले, एकत्र केले, तर अर्थ काय त्याचा निर्माण होतो, तर प्राणायाम याचा अर्थ असा आहे की गतीबद्दलची महाशिस्त म्हणजे प्राणायाम. गती म्हणजे कुठली, श्वासगती. मग ह्या श्वासगतीला शिस्त लावायची म्हणजे प्राणायाम झाला, असा सोपा अर्थ त्याच्यामध्ये आहे. आणि तो जर का आपण लक्षात घेतला, कारण आपल्याला माहिती आहे की आपण बेशिस्तच आहोत बेसिकली, कारण आपल्याला माहिती नाही की आपण श्वास कसा घेतो. आणि आज आत्ता याचा जो उद्देश तोच आहे की आपण जी गोष्ट घेतो आहे, एकसारखी करतो आहे. आज मी पटकन प्रश्न जेव्हा विचारतो की तुम्ही एका मिनिटाला किती श्वास घेता, पटकन सांगता येत नाहीत. काही लोक म्हणतात 60 असतो. 60 हे त्याला नाडीचे ठोके म्हणायचे असतात, परंतु ते श्वासाला तो लावतो. त्याच्यामुळे पटकन सांगता येत नाही, कारण एवढे आपण त्याच्याबद्दलचे अनभिज्ञ असतो. कारण त्याचा किती मोठा संबंध आहे आपल्याला कल्पना नाही आहे. आणि म्हणून आज आपण ते लक्षात घेण्यासाठी की त्याच्यातनं मनाची स्टॅबिलिटी कशी निर्माण होते या शिस्तीमधनं, ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणून प्राणायामाच्या व्याख्येकडे आपण इथे येऊया. प्राणाची व्याख्या जी पतंजली योगसूत्रात दिली आहे, तस्मिन् सती श्वास प्रश्वासर योर गतिविच्छेद प्राणायाम. त्याचा अर्थ त्याचा असा आहे की निसर्गतः चालू असलेला श्वास आणि प्रश्वास, प्रश्वास याचा अर्थ उच्छ्वास. आपण उच्छ्वास हा शब्द वापरतो, पण त्यांनी त्या काळी प्रश्वास, उच्छ्वास प्रश्वास असे शब्द होते. उच्छ्वास यांचा नैसर्गिक विच्छेद करणे, यांच्या गतीचा विच्छेद करणे. म्हणजे विच्छेद करण्याचा अर्थ काय, खंडित करणे किंवा नियमन करणे.
म्हणजे आपण जो श्वास घेत असतो आणि ती जी काही आपला रिदम आहे तो ब्रेक करायचा आणि त्याला शिस्तीत त्याला आणायचं, त्याचं नाव प्राणायाम. तर म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मग आपली श्वासाची गती किती असते. साधारण 1 मिनिटाला 12 ते 15 वेळा आपण श्वास घेतो. मग तुम्ही म्हणाल की मग ही गती आहे, मग ह्याला विच्छेद कशाला करायचा. तर ही शिस्तीतली गती नाही आहे. कारण याचं कारण असं होतं की आपली ही गती एकदम बदलते. आपल्याला राग आला की लगेच आपला श्वासोच्छ्वास जोरजोरात चालायला लागतो. आपलं काही त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे. ज्याला आपण म्हणतो की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये हे ऑटोमॅटिक होतं. मला राग आला, मला भीती वाटली की माझी श्वासगती वाढते. तर म्हणून ती कशी कंट्रोल करायची, की ही जी अनैसर्गिक क्रिया आहे ही कंट्रोल कशी करायची, त्याचं नियमन कसं करायचं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे कसं नियमन करायचं याचा संदर्भ गीतेमधला मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे पतंजलीमध्ये आहेच ते, परंतु गीतेमध्ये की जे अर्जुन आणखीन त्याला जे मार्गदर्शन श्रीकृष्ण करत होते तर रणांगणावरचं त्यांनी याचं की त्याला तिथे लढायचं आहे, त्याच्यासमोर त्यांनी सांगितलं की मन कसं स्थिर ठेवायचं. आणि त्या रणांगणावरती त्यांनी सांगितलेलं की हे स्थिर करण्याचं काय. म्हणून गीतेमधला मी तुम्हाला गीता अध्याय 6 श्लोक 13 आणि 14 हे याच्याशी संबंधित आहेत आणि ते मी इथे लावतो आहे. समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा 14वा श्लोक. ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अध्याय 6 हा आत्मसंयम योग आहे. त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो हे जे आता आपण संस्कृतमधनं बघितलं आणि ऐकलं. तर आता आपण जे बोलतोय कसं ध्यान करायचं, कसं प्राणायाम करायचा, त्याचं संपूर्ण वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यावेळेला. ऐका ते. मनुष्याने आपले शरीर, पाठ, मान आणि मस्तक ही उभ्या सरळ रेषेत ठेवावी आणि नासिकाग्राकडे स्थिरदृष्टीने पाहावे. म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे स्थिरदृष्टीने पाहावे. याप्रमाणे शांत चित्ताने म्हणजे प्रक्षुब्ध न होता मनाला वश करून, शब्द अतिशय चांगले वापरले त्यांनी, मनाला वश करायचं आहे. मनाशी भांडायचं नाही आहे, त्याला वश करायचं आहे. त्याला मनाला वश करून भीती न बाळगता पूर्ण संयमाने ब्रह्मचर्य पाळून. इथे ब्रह्मचर्याचा अर्थ वेगळा. काही लोकांना वाटेल की आमचं लग्न झालं मग ब्रह्मचर्य कसं काय. ते ब्रह्मचर्याचा अर्थ वेगळा, पण आता तो विषय नसल्यामुळे मी फक्त ते मेन्शन करतो की ब्रह्मचर्याचा अर्थ वेगळा इथे आहे. मनुष्याने माझेच ध्यान करावे आणि मलाच जीवनाचे लक्ष्य करावे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कसं ध्यान करायला पाहिजे. आणि हे सुद्धा रणांगणावरती त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढं ते जीवनाचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे. आणि कसं करायचं ह्या 2 ह्याच्यात आलं आहे. आणि ह्याचं अधिक विवेचन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. ते पण आपण बघूया. कारण कसं आहे की ही अगोदर काही शतकांपूर्वी लिहिलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीसुद्धा आता एवढे शतकं झालीच आहे त्याला. तीसुद्धा नीट आपल्याला ते मराठी असलं तरीसुद्धा शब्द आपल्याला नीट कळतात असे नाही आहे. तर म्हणून ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 202 ते 205 याचा संदर्भ आलेला आहे. माझी उभारलेनी दंडे शिरकमळे होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती. आता हे त्यावेळचं मराठी असल्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही त्याचा, म्हणून मी अर्थ मराठीत आपल्या सध्याच्या मराठीत दिलेला आहे. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते. खांद्यामध्येच आपलं मस्तक आहे. व डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. ओवी क्रमांक 2 आणि 3 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे. वरच्या पापण्या, मी आता फक्त अर्थ वाचतोय, ओवीवरती दिलेली आहे. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. म्हणजे ध्यानामध्ये आपली अवस्था कशी व्हायला पाहिजे ह्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. की तुम्ही ते डोळे उघडून बघत नाही आहे किंवा डोळे मिटूनही घेतलेले नाही आहे, अर्ध डोळे उघडे अशी तुमची ती अवस्था. कारण वरच्या पापण्या बंद झाल्यात, खालच्या पसरल्यात.
ओवी क्रमांक 204. आणि त्याच्यामुळे काय झालं, दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते, बाहेर बघत नाही, तुम्ही ती आतल्या आतच राहते, स्वतःमध्ये राहते. जर कौतुकाने बाहेर आलीच, शब्द पण चांगला वापरला कौतुकाने. आता कौतुक म्हणजे आपण नेहमी म्हणतो तसा त्याचा अर्थ नाही आहे. कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते, की जे आपण आज म्हणणार आहोत तीच गोष्ट त्यांनी पूर्वी म्हटलेली किंवा त्यांनी म्हटलेली गोष्टच आज आपण म्हणणार आहोत. आणि ओवी क्रमांक 205 त्यांनी म्हटलेलं आहे, अशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही म्हणजे आपल्याला जर का मन स्थिर करायचं असेल तर ही एक सोपी पद्धत त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि ही सोपी पद्धत तुम्ही ट्राय करू शकाल. हाच संदर्भ स्वामीजींचं जे मनशांतीच्या 16 ध्यान पद्धती, त्याच्यामध्ये त्यांनी जड माध्यम म्हणून त्यांनी त्यात दिलेलं आहे. स्थिर माध्यम, जड माध्यम नाही, स्थिर माध्यम पद्धतीत त्यांनी ही पद्धत दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय पद्धत आहे ती मी तुम्हाला विस्ताराने मी सांगणारच आहे. आणि आपण त्याच्याप्रमाणे एक 3 मिनटं त्याच्याप्रमाणे ध्यान पण करणार आहोत. तुम्ही घरी ते 10 मिनटं करू शकाल, पण आत्तापुरतं मी फक्त 3 मिनटं सांगणार आहे. परंतु ही जी पद्धत त्यांनी सांगितलेली आहे त्याला आत्ताच्या विज्ञानामध्ये पूरक असा संदर्भ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि हा संदर्भ जो आहे हा ट्रिनिटी कॉलेज ऑफ डब्लिन म्हणजे आयर्लंडमधला आहे, युरोपमधला आहे, इंग्लंडच्या जवळ आयर्लंडमधलं ते युनिव्हर्सिटी आहे. आणि तिथल्या रिसर्चर्सनी काय म्हटलेलं आहे याच्या 4 ओळी तुम्हाला मी वाचून दाखवतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल की ही पद्धत किती योग्य आहे. कारण तो आता रिसर्चनी ती सिद्ध झालेली आहे. इयन रॉबर्टसन, को डायरेक्टर ऑफ द ग्लोबल ब्रेन हेल्थ इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी, म्हणजे जो आता मी उल्लेख केला तो, अँड प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर ऑफ द स्टडी ॲडेड. काय म्हणतात ते प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर? योगीज अँड बुद्धिस्ट प्रॅक्टिशनर्स हॅव लॉंग कन्सिडर्ड द ब्रेथ अँड एस्पेशली सुटेबल ऑब्जेक्ट फॉर मेडिटेशन. त्यांनी म्हटलेलं आहे की योगींना हे श्वास जे आहे हे माध्यम हे ध्यानाकरता त्याने अतिशय उपयुक्त आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचा रेफरन्स ते देत आहेत. आणि पुढे ते म्हणतात, इट इज बिलीव्ड दॅट बाय ऑब्झर्विंग द ब्रेथ अँड रेग्युलेटिंग इट प्रिसाइज वे, ए प्रॅक्टिस नोन ॲज प्राणायामा, म्हणजे प्राणायामाचीच त्यांनी व्याख्या सांगितलेली. इट इज बिलीव्ड दॅट ऑब्झर्विंग द ब्रेथ म्हणजे श्वासाकडे लक्ष दिलं आणि कंट्रोल जर का त्याला तो ब्रेथ जर का कंट्रोल केला, की ज्याला प्राणायाम म्हटलेला आहे, तर त्यांनी काय होतं, चेंजेस इन ॲरोझल म्हणजे माणसाची जी चित्तवृत्ती एकदम उसळते, एकदम राग येतो, ती कमी होते. ॲरोझल कारण नसताना त्याला एकदमच राग येतो. नंतर अटेन्शन, इमोशनल कंट्रोल त्याचा चांगला होतो, भावनाचा क्षोभ होत नाही आणि लक्ष एकाग्रता वाढते. अँड दॅट कॅन बी ग्रेट बेनिफिट टू द मेडिटेटर आर रिअलाइज्ड. हे त्यांच्या संशोधनातून निष्कर्ष त्याच्यात आलेला आहे. आवर रिसर्च फाइंड्स दॅट देर इज अ एव्हिडन्स टू सपोर्ट द व्ह्यू that there is a strong connection between the breath centered practices and the steadiness of mind. म्हणजे जर का तुम्ही श्वासावरती एकाग्रता केली तर त्याच्यातून तुमच्या मनाची स्थिरता निर्माण होते. हे याच्यातून आम्हाला सिद्ध झालेलं आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. ते आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावरून ह्या प्रकारच्या ध्यानाचा महत्त्व काय, ह्या अशा प्रकारच्या श्वासाच्या नियमन केल्यामुळे काय होतं याच्याबद्दल मी अधिक विस्ताराने नंतर आपण पुढल्या केव्हा तरी आपण बघू, कारण याच्यावरती बरंच संशोधन झालेलं आहे. आत्ताचा हा जाताचा रेफरन्स मी तुम्हाला दिला की ही जी आपल्याकडे एन्शंट प्रॅक्टिस जी दिलेली होती की जी वेदांपासून आलेली आहे, त्याला आता हळूहळू वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज अमेरिकेतल्या आहेत, युरोपमधल्या आहेत, त्याच्यावरती संशोधन करून तोच निष्कर्ष ते काढत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे आणि आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे आपण पुन्हा वळलं पाहिजे. आणि तीच गोष्ट आपण जर का ह्या आजच्या काळामध्ये आपण केली तर मला खात्री आहे की ह्या सगळ्या विकल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मनाची आपली स्थिरता करू शकू आणि या परिस्थितीवरती मात करू शकू. ह्याचं कारण असं आहे की कुठलीही परिस्थिती ही लाटेसारखी असते, त्याच्यामुळे ती कायम एका जागी स्थिर नसते. त्याच्यामुळे ही आजची परिस्थिती उद्या बदलणार आहे आणि ती जेव्हा लाट येते तेव्हा आपण किती स्थिर राहू शकतो ते ह्याच्या प्रॅक्टिसनी निश्चितपणे तुम्हाला मिळू शकेल.
तो आनंद तुम्हाला त्याच्यातून मिळू शकेल. तर आपण ते कसं करायचं ह्याची एक 3 मिनटं आपण फक्त प्रॅक्टिस करूया. आणि इथे माझा पाठ मी संपेल. मी 3 मिनटांनी फक्त मी समाप्त झाला असं इंडिकेट करेन आणि मग इथे आपण थांबूया. तर जे प्रॅक्टिस करताना ही जी प्राणायामाची पद्धत आहे याचं मी चित्र समोर दाखवलेलं आहे. तर सगळ्यांनी मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचं आहे. ज्यांना मांडी घालता येणार नाही त्यांनी खुर्चीवरती बसलं तरी चालेल. फक्त जसं त्याच्यात उल्लेख केला होता ज्ञानेश्वरीमध्ये की पाठ मान आणि मस्तक एका रेषेत आणणं, तीच गोष्ट आहे की पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि मान समोर ठेवायची. डोळे मिटायचे नाही आहेत. पापण्या ह्या आपोआप खाली आल्या पाहिजेत लक्षात. म्हणजे ज्याला आणि आपली नजर मग त्याच्यामुळे ती नाकाच्या शेंड्यावरती जाईल असं आपण त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. मग काय करायचं आहे की श्वास घेताना आपण श्वासावरती आपलं मन केंद्रित करायचं आहे. श्वास आतमध्ये येताना बाहेरची जी गरम हवा आहे ती आतमध्ये आपल्याला कशी जाणवते, श्वास सोडताना कशी हवा जाणवते. तर ह्या तऱ्हेचा आपण श्वासावरती, श्वास घेताना पण जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडताना पण आपण जाणीवपूर्वक श्वास सोडायचा आहे. एवढंच करायचं आहे. आणि ते करत असताना आपली दृष्टी आपोआप ही नाकाच्या शेंड्यावरती येईल. समोर जसं चित्रात दाखवलेलं आहे त्याच्याप्रमाणे डोळे अर्धवट बंद करून आपण श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. नाकावरती आपली दृष्टी असायला पाहिजे. डोळे आता हळूहळू उघडायला हरकत नाही आहे. घरी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा 12 ते 15 मिनटं तुम्ही अशी प्रॅक्टिस करू शकाल. प्राणायामाच्या आणि ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली सगळ्यात सोपी पद्धत आपण आज बघितलेली आहे. बाकीच्या पद्धती आपण यथाकाल बघणार आहोत. नमस्कार.